नमस्कार सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आविष्कार करिअर अकॅडमीच्या आविष्कार बुलेटिन या चालू घडामोडी पाक्षिकामध्ये। आजच्या या यूट्यूब लेक्चरमध्ये आपण 15 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरमधील महत्त्वाच्या चालू घडामोडीचा थोडक्यात आढावा घेणार आहोत। या पाक्षिकातील ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स आणि लोकमत या वृत्तपत्रावर आधारित परीक्षाभिमुख संकलन केलेले आहेत, त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त आहेत। तर चला मग आपण सुरुवात करूया। पहिली बातमी आहे दिव्या देशमुख यांची। दिव्या देशमुख ह्या ज्या आहेत यांची महाराष्ट्राची सर्वात युवा महिला ग्रँडमास्टर आणि भारताची 22वी महिला ग्रँडमास्टर ठरण्याचा मान मिळालेला आहे। हंगेरीत बुडापेस्ट येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दिव्याने अप्रतिम कामगिरी केली आणि तब्बल 19 महिन्यानंतर प्रत्यक्ष बुद्धिबळाच्या पटावर खेळणाऱ्या दिव्याने महिला ग्रँडमास्टर किताबासाठी आवश्यक असणारे निकष पूर्ण केले। म्हणजे ही दिव्या देशमुख ही महाराष्ट्राची सर्वात युवा महिला ग्रँडमास्टर ठरली, तर भारताची ती 22वी महिला ग्रँडमास्टर आहे। त्यानंतर दुसरी बातमी येते 100% लसीकरण करणारा देशातला पहिला जिल्हा ठरला आहे किन्नौर, हिमाचल प्रदेश राज्यात येतो। या जिल्ह्याने 100% लसीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण केले। 18 वर्षावरील 100% लसीकरण करणारा किन्नौर राज्य हिमाचल प्रदेश हा देशातला पहिला जिल्हा ठरलेला आहे। महत्त्वाची बातमी आहे किन्नौरची लोकसंख्या 18 वर्षावरील 60,305 आहे। त्यांचे संपूर्ण लसीकरण या जिल्ह्याने केलेलं आहे आणि देशातला पहिला जिल्हा ठरलेला आहे। त्यानंतर पुढची बातमी येते जागतिक भूक निर्देशांक ग्लोबल हंगर इंडेक्स हा जो जाहीर झालेला आहे ग्लोबल हंगर इंडेक्स, त्यातल्या 116 देशांच्या यादीमध्ये भारताचा 101 क्रमांकावर भारत आहे। 2020 मध्ये ही जेव्हा यादी जाहीर झाली होती तेव्हा भारत 94 क्रमांकावर होता। म्हणजे एकंदरीत 2020च्या तुलनेने 2021च्या ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे जागतिक भूक निर्देशांकात भारत 7 क्रमांकाने घसरलेला आहे। आयर्लंडची एजन्सी आहे कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि जर्मनीची संस्था वेल्ट हंगर हेल्पे यांचा हा संयुक्त अहवाल आहे। त्यात त्यांनी म्हटलेलं आहे भारतातील भुकेची पातळी चिंताजनक आहे। जर भारताच्या शेजारील देशांचा विचार केला तर त्यात नेपाळ आणि बांगलादेश 76व्या क्रमांकावर आहे, म्यानमार 71व्या क्रमांकावर आणि पाकिस्तान 92व्या क्रमांकावर आहे। म्हणजे एकंदरीत शेजारील देशाच्या तुलनेने भारताची उपासमार समस्या ही तीव्र असल्याचं इथं जाणवतं आपल्याला, येते लक्षामध्ये। हा जो भूक निर्देशांक आहे जो किंवा ग्लोबल हंगर इंडेक्स जो जाहीर केला जातो त्या 4 बाबीचं निरीक्षण केलं जातं। त्यात एक कुपोषण, 2 मुलांच्या वाढीचा दर, 3 अल्पपोषण आणि 4 जो आहे बालमृत्यू संबंधी आकडे यांचा एकत्रित विचार केला जातो। हा जो अहवाल आहे याच्यामध्ये चीन, ब्राझील आणि कुवेत या प्रमुख देशासह 18 देशांनी भूक निर्देशांकात अव्वल स्थान मिळवलेलं आहे। म्हणजे खूप कमी प्रमाणात तिथे भूक निर्देशांक उपासमारीची वेळ लोकांवर येते। त्यानंतरची बातमी आहे SBIची आहे। SBIने कृषक उत्थान योजना कार्यान्वित केलेली आहे। म्हणजे भारतातली सर्वात मोठी बँक आहे SBI। शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने कृषक उत्थान योजना सुरू केलेली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर ज्यांच्याकडे जमिनीची नोंदी नाहीत आणि शेती करण्याबाबत अशी कागदपत्र त्यांच्याकडे नाहीत, शेती करण्याबाबतची कागदपत्र नाहीत किंवा नावावर जमीन नाही, त्यांना मुदतीची आणि उपभोग क्रेडिट प्रदान करण्यासाठी SBIने कृषक उत्थान योजना सुरू केलेली आहे। म्हणजे भूमिहीन शेतकऱ्यांसाठी किंवा भूमिहीन शेतमजुरांसाठी SBIने ही योजना सुरू केलेली आहे कृषक उत्थान योजना। काय वैशिष्ट्य आहेत ह्या योजनेची बघा। ही जी SBIची कृषक उत्थान योजना जी आहे त्यात जास्तीत जास्त 1 लाख रुपयापर्यंतचे क्रेडिट उपलब्ध करून देण्यात येणार आहे
आणि उपभोग क्रेडिट जास्तीत जास्त 20,000 रुपये असेल. या कर्जासाठी कोणत्याही सुरक्षेची गरज भासणार नाही, म्हणजे कागदपत्राची फार गरज भासणार नाही. कर्जाची परतफेड विक्रीतून मिळालेली रक्कम फक्त क्रेडिट खात्यावर भरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. बरं, हे कर्ज कुणाला मिळणार आहे? SBIच्या कृषक उत्थान योजनेतलं, तर भूमिहीन मजूर, भागधारक, भाडेकरू शेतकरी, अलिखित पट्टेदार म्हणजे तोंडी भाडेकरू, छोटे शेतकरी ज्यांच्याकडे जमिनीची नोंद नाही, यांना या योजनेचा फायदा होणार आहे. आवश्यक कागदपत्र त्यांनी सांगितले फारशी नाही आहेत. निवासाचा पुरावा, ओळखीचा पुरावा वगैरे कागदपत्र ह्याला लागणार आहेत. म्हणजे भूमिहीन शेतकरी किंवा भाडेकरू शेतकरी यांच्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आहे. पुढे येते की पुढची बातमी अशी आहे की संरक्षण दलाचं जे ऑर्डिनरी फॅक्टरी बोर्ड आहे ते केंद्र सरकारने विसर्जित केलेलं आहे. म्हणजे आत्ताचं जे भाजपाचं जे गव्हर्नमेंट आहे त्यांच्या धोरणाला अनुसरून अशी ही घटना आहे की संरक्षण दलाचं जे ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड होतं ते विसर्जित केलं आणि त्याचं 7 नवीन कंपन्यामध्ये त्यांनी रूपांतर केलेलं आहे. तर त्या 7 नवीन कंपन्या ज्या आहेत त्या इथून पुढे स्पर्धात्मक स्वरूपात म्हणजे खाजगीकरण केलं एक प्रकारे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. देशात 10 राज्यात 41 ठिकाणी दारुगोळा, शस्त्रास्त्र निर्मिती कारखाने असा ऑर्डिनन्स फॅक्टरीचं काम होतं. आता ही ऑर्डिनन्स फॅक्टरी 7 कंपन्यात विभाजित होणार आहे. हे जवळजवळ 75,000 कर्मचारी काम करत होते, पण यातलं कुणालाही कामावरून काढून टाकण्यात येणार नाही. पुढे जे विभाजन केलेले 7 कंपन्यामध्ये त्यात त्यांना कर्मचारी म्हणून सामावून घेतलं जाणार आहे. कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत? त्या 7 कंपन्या विभाजित झालेल्या आहेत. त्यात पहिली आहे ॲडव्हान्स वेपन अँड इक्विपमेंट इंडिया, दुसरी आहे आर्मोर्ड व्हेकल निगम, तिसरी आहे म्युनिटेशन्स इंडिया लिमिटेड, चौथी आहे यांत्रा इंडिया लिमिटेड, पाचवी आहे ग्लीडर्स इंडिया लिमिटेड, सहावी आहे ट्रूप कम्फर्ट्स लिमिटेड, सातवी आहे इंडियन ऑप्टन लिमिटेड. अशा 7 कंपन्यामध्ये त्यांचं विभाजन झालेलं आहे. तर लक्षात म्हणजे आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी ऑर्डिनन्स फॅक्टरीबद्दलच्या विभाजनाबद्दल जेव्हा बातमीद्वारे माहिती दिली जनतेला, तेव्हा त्यांनी सांगितलं की ही संस्था जी होती ऑर्डिनन्स फॅक्टरी एकेकाळी खूप शक्तिशाली होती, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे तिने कार्य केलं होतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये या संस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंटच्या दुर्लक्षामुळे संरचनात्मक बांधणी ढासळली होती. त्यामुळे आपल्याला विदेशी मदतीवर अवलंबून राहावं लागत होतं. म्हणून स्वदेशी टेक्निक्स विकसित करण्यासाठी या कंपनीचे 7 कंपन्यामध्ये विभाजन केलेलं आहे, जेणेकरून या कंपन्यांची स्पर्धात्मक शक्ती वाढेल. अशा प्रकारचं धोरण गव्हर्नमेंटचं होतं. त्यानंतर पुढची बातमी अशी आहे की अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करणारा भारत 3ऱ्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्र म्हणजे कोणते? अपारंपरिक ऊर्जा स्रोत. अपारंपरिक ऊर्जा स्रोतामध्ये गुंतवणूक आकर्षित करणारा भारत हा आपला देश जगातला 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे. जागतिक सल्लागार संघटना आहे EYद्वारे रिन्युएबल एनर्जी कंट्री ॲक्टिव्हेनस इंडेक्स्ड म्हणजे RECAI यांच्या निकषानुसार यांनी जे काही निकष ठरवले त्यानुसार 58व्या आवृत्तीत जागतिक तुलनेत भारत अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करणारा जगातला 3ऱ्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे. म्हणजे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये गुंतवणूकमध्ये जगामध्ये ज्या काही गुंतवणुकी केल्या जातात त्यात 3ऱ्या क्रमांकाची गुंतवणूक भारतात केली जाते. सगळ्यात पहिला क्रमांक आहे गुंतवणूक आकर्षित करणारा अमेरिका, दुसरा देश आहे चीन, भारत हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे जगातील परदेशी गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या आघाडीच्या 40 देशांमध्ये भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर चीन. अशा प्रकारे भारताने अक्षय ऊर्जा क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. भारताने 2022पर्यंत 175 गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता प्राप्त करण्याचे उद्दिष्ट आखलं आहे आणि 2030पर्यंत हे जे उद्दिष्ट आहे
याची जी व्याप्ती आहे ती 430 गिगावॅटपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे. इथं लक्षात, अशा प्रकारची ही खूप मोठी योजना, धोरणात्मक योजना भारताने अक्षय ऊर्जा क्षेत्रामध्ये आखलेली आहे आणि त्यानुसार ही वाटचाल चाललेली आहे आणि त्यामुळेच सरकारच्या धोरणामुळे परकीय गुंतवणुकी इथे आकर्षित झालेली आहे. लक्षात, आणि ऊर्जा क्षेत्रातील ह्या ज्या योजना आहेत यानुसार भारतामध्ये 2030 पर्यंत दरवर्षी 1,00,000 कोटी रुपयापर्यंतची गुंतवणूक संधी उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर आहे लुसी, हे नासाचं लुसी यानाचं यशस्वी प्रक्षेपण झालेलं आहे. मग हे नासाने जे सोडलेलं आहे लुसी यान, हे गुरुग्रहाजवळ ट्रोजन लघुग्रहाचा अभ्यास करणार आहे. तर गुरुग्रहाजवळ ट्रोजन लघुग्रहाचा अभ्यास करणार आहे. सूर्यमालेचा अभ्यास करण्यासाठी नासाचा एक महत्त्वपूर्ण मोहिमेला सुरुवात झालेली आहे. सुमारे 1,500 किलो वजनाचे आणि 6 मीटर लांबीचे 2 सोलर पॅनल असलेला लुसी म्हणजे लकी हे यान ॲटलास 5 या प्रक्षेपाद्वारे अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथल्या तळावरून यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपित केलेलं आहे. हे जे यान आहे पुढील 12 वर्ष प्रवास करत गुरुजवळ असलेल्या 8 विविध लघुग्रहाची छायाचित्रे काढणार आहे आणि यातून या लघुग्रहाचा अभ्यास केला जाणार आहे. ह्या यानाचं नाव लुसी असं का देण्यात आलं तर लक्षात घ्या, आफ्रिकेमध्ये इथिओपिया देशामध्ये 1974च्या सुमारास एक मानवी सांगाड्याचे अवशेष सापडले होते आणि जेव्हा इथिओपिया देशामध्ये 1974ला मानवी सांगाड्याचे जे अवशेष सापडले होते त्या अभ्यासाअंती हे अवशेष तब्बल 32 लाख वर्षापूर्वीचे असल्याचे स्पष्ट झालं आणि हा सांगाडा महिलेचा यानंतर लक्षात आलं. तेव्हाच्या एका प्रसिद्ध गाण्यातील शब्द होतं लुसी, हे नाव त्यावेळेस प्रसिद्ध होतं, त्यामुळे हे लुसीच नाव ह्या महिलेच्या सांगाड्याला देण्यात आलं आणि त्यामुळे या यानाचं नाव लुसी असं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे काय होणार आहे, सूर्याबद्दल असणाऱ्या अभ्यासाची दिशा बदलेल अशी अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट की लघुग्रहाचे 2 मोठे समूह गुरुग्रहाच्या समकक्ष मागे आणि पुढे सूर्याला प्रदक्षिणा घालतात. म्हणजे गुरुग्रह आहे त्याच्या मागे आणि पुढे लघुग्रहाचे 2 मोठे समूह आहे आणि ते जे गुरुभोवती जे लघुग्रह आहेत त्याला ट्रोजन असं म्हटलेलं आहे. म्हणजे गुरुचे ट्रोजन, ज्युपिटर ट्रोजन, म्हणजे गुरु या ग्रहाभोवती मागे पुढे लघुग्रहाचे जे समूह आहेत त्याला ज्युपिटर ट्रोजन असं म्हटलेलं आहे. आणि हे जे ज्युपिटर ट्रोजन आहे हे 1 किलोमीटरपासून ते 100 किलोमीटर व्यासापर्यंतचे आहेत, एक प्रकारचे लघुग्रह. आणि यांचा अभ्यास करण्यासाठी हे जे लुसी यान आहे ते नासाने प्रक्षेपित केलेले आहे. ते 12 वर्षांनी तिथे पोहोचेल आणि नंतर तिथून त्याची त्या ट्रोजनची छायाचित्र पृथ्वीला पाठवेल आणि त्यामुळे पुढच्या अभ्यासाची दिशा निश्चित व्हायला मदत होईल. त्यानंतर पुढची बातमी आहे राज्य पक्षी मित्र संमेलन. हे जे राज्य पक्षी मित्र संमेलन आहे हे सोलापूरला आयोजित केलं गेलं 7 ते 9 जानेवारी 2022. हे जे राज्य पक्षी मित्र संमेलन आहे त्याचे अध्यक्ष आहेत ज्येष्ठ पक्षीमित्र प्राध्यापक निनाद शहा. राज्य पक्षीमित्र संमेलनाची संकल्पना आहे माळरान शिकार पक्षी आणि संवर्धन. माळरानावरती जे शिकारी पक्षी आहेत त्यांचं संवर्धन करणं या राज्य पक्षीमित्र संमेलनाचं जे सोलापूरला भरलेलं आहे त्याची ही संकल्पना आहे. या संमेलनाचं बोधचिन्ह आहे सापमार गरुड. सापमार गरुड या पक्षाची निवड करण्यात आलेली आहे. हा जो सापमार गरुड आहे हा सोलापूर जिल्ह्यात माळरान आणि गवताळ प्रदेशामध्ये प्रामुख्याने आढळतो. लक्षात, या बोधचिन्हाचं अनावरण वनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. हे जे संमेलन होणार आहे सोलापूरला, या संमेलनामध्ये वनमहर्षी मारुती चितमपल्ली आणि BS कुलकर्णी या 2 ज्येष्ठ पक्षीमित्रांचा सन्मान करण्यात येणार आहे. लक्षामध्ये असं मेतन फाउंडेशनने सांगितलेलं आहे. वनमहर्षी मारुती चितमपल्ली यांचं आत्मचित्र आहे प्रसिद्ध चकवा चांदणं.
त्यानंतर आहे राज्यातील पहिली वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा नागपुरात. राज्यातील पहिली वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा नागपुरात स्थापन होणार आहे. महाराष्ट्रामध्ये वाघ आणि बिबट्या इतर वन्यजीवाच्या शिकारीची प्रकरणं नेहमी घडत असतात. परंतु त्या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी प्रयोगशाळा जी आवश्यक आहे ती नसल्याने वन खात्याला फारसं यश येत नव्हतं. कारण की वन्य प्राण्यांच्या DNA चाचणीसाठी आपल्या महाराष्ट्राला हैदराबाद आणि डेहराडूनवर अवलंबून राहावं लागायचं. आणि मग त्यामुळे काय व्हायचं की तिथे जाऊन तिथून पुन्हा रिपोर्ट यायला यात बराच वेळ निघून जायचा. आणि त्याच्यामुळे हे जे प्रकरणं असायचे यातल्या मुळाशी जाता येत नव्हतं आणि वन्यजीवाच्या मृत्यूचे खरे कारण समोर यायला उशीर लागत होता किंवा विलंबनामुळे ते येतही नव्हतं समोर कारण. पण आता तशी स्थिती असणार नाही आहे. स्वतंत्र प्रयोगशाळेला 2016ला तत्वतः मान्यता मिळाली होती. त्यामुळे नागपुरामध्ये स्वतंत्र वन्यजीव DNA प्रयोगशाळेची DNA तपासणी प्रयोगशाळा प्राण्यांची उभारली जाणार आहे. त्यामुळे शिकारीच्या प्रकरणाचा मोठ्या प्रमाणात लवकरात लवकर उलगडा व्हायला मदत होईल. त्यानंतरची पुढची बातमी आहे, अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल यांचं निधन. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल यांचं वयाच्या 84 वर्षी कोरोना पश्चात प्रकृतीत उद्भवलेल्या गुंतागुंतीमध्ये निधन झालं. म्हणजे त्यांना आधी कोरोना झाला होता, त्यातनं ते बरे झाले होते आणि त्यानंतर त्यांचं पुढे निधन झालं. हे कॉलिन पॉवेल जे आहेत ते अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय परराष्ट्रमंत्री म्हणून ओळखले जातात. 5 एप्रिल 1937 न्यूयॉर्कमध्ये त्यांचा जन्म झाला होता. न्यूयॉर्क कॉलेज सिटीमध्येच त्यांचं शिक्षण झालं होतं. 1958मध्ये भूशास्त्रात त्यांनी पदवी घेतली होती. नंतर ते लष्करात दाखल झाले होते आणि 1960च्या दशकात व्हिएतनाममध्ये त्यांनी युद्धात भाग घेतला होता. त्यात ते 2दा जखमी पण झाले होते. पुढे 1979मध्ये ब्रिगेडियर पदावर त्यांची बढती झाली होती आणि 1989मध्ये कॉलिन पॉवेल हे अमेरिकेचे पहिले परराष्ट्रमंत्री आणि जॉईंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष बनले होते. हे जे कॉलिन पॉवेल परराष्ट्रमंत्री असताना अमेरिकेने पनामावर आक्रमण केलं होतं. त्यानंतर 1991मध्ये कुवेतमधून इराकी लष्कराला हुसकवण्यासाठी लष्करी कारवाई पण केली होती. परंतु 2003मध्ये इराक युद्धाचं समर्थन करताना त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला जी माहिती दिली ती असत्य असल्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोचला होता. त्यांच्या निधन झाल्यानंतर अमेरिकेचे माजी अध्यक्ष होते जॉर्ज W. बुश यांनी कॉलिन पॉवेल यांना महान लोकसेवक असं म्हटलेलं आहे किंवा अमेरिकन नायक असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे हे कॉलिन पॉवेल यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. ते अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय परराष्ट्रमंत्री होते. त्यानंतर पुढची बातमी आहे, 29वी आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धा मलार्का स्पेन इथं झाली. या स्पर्धेमध्ये पुण्याचे डॉक्टर कौस्तुभ राडकर यांनी विक्रम नोंदवलेला आहे आणि अशी विक्रम नोंदवणारी ही पहिलीच भारतीय व्यक्ती आहे कौस्तुभ राडकर. पुण्याचे कौस्तुभ राडकर यांनी आपली 29वी आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. आयर्नमॅन स्पर्धा आहे ती यशस्वीरित्या पूर्ण करणारे कौस्तुभ राडकर हे पहिले भारतीय आहेत. बरं, ह्या स्पर्धेमध्ये काय काय असतात गोष्टी, 3.8 किलोमीटर पोहणे असतं, 180.2 किलोमीटर सायकलिंग आणि 42.2 किलोमीटर धावणे. अशा प्रकारची ही स्पर्धा असते आयर्नमॅन ट्रायलथॉन स्पर्धा. ही स्पर्धा त्याने विक्रमी वेळेसह पूर्ण केलेली आहे. 17 तासात ही स्पर्धा पूर्ण करायची असते. हे आव्हान हे जे डॉक्टर कौस्तुभ राडकर आहे त्यांनी 13 तास 14 मिनिटे आणि 16 सेकंदात पूर्ण करून एक प्रकारचा विक्रम केलेला आहे. आणि असा या स्पर्धेमध्ये अशा प्रकारे विक्रम करणारी ही पहिली भारतीय व्यक्ती ठरलेली आहे. तर लक्षात 2008मध्ये ह्याच्या आधी त्यांनी त्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर ते सातत्याने ह्या स्पर्धेत भाग घेत होते आणि यावर्षी झालेल्या स्पर्धेत त्यांनी तो विक्रम केलेला आहे. कौस्तुभ राडकर. त्यानंतर आहे ग्लोबल फूड सिक्युरिटी इंडेक्स 2021.
पुढची बातमी आहे ग्लोबल फूड सिक्युरिटी इंडेक्स 2021 जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक. हा जो जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक आहे याच्यामध्ये भारत जागतिक क्रमवारीत 71व्या स्थानावर आहे. इकॉनॉमिक्स इम्पॅक्ट अँड कार्टेवा अग्री सायन्सने मंगळवारी 19/10/2021 रोजी जाहीर केलेल्या ग्लोबल फूड सिक्युरिटी इंडेक्स म्हणजे जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक च्या अहवालानुसार 113 देशाच्या यादीत भारत 71व्या क्रमांकावर आहे. तर आपल्या देशातल्या शेजारचे देश आहेत तर पाकिस्तान 75व्या क्रमांकावर आहे, श्रीलंका 77व्या क्रमांकावर आहे, नेपाळ 79व्या क्रमांकावर आहे, बांगलादेश 84 आणि चीन 34व्या स्थानावर आहे. म्हणजे आपल्या शेजारचे देश जर विचारात घेतले जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांकात तर फक्त चीन आपल्या पुढे, नंतर भारताचा क्रमांक लागतो. दक्षिण आशियामध्ये 71व्या क्रमांकावर भारत आहे. आणि या अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, फिनलँड, स्वित्झर्लंड, नेदरलँड, कॅनडा, जपान, फ्रान्स, अमेरिका हे या निर्देशांकात अव्वल स्थानी आहेत. आता हा जो इंडेक्स आहे जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक याच्यामध्ये 13 देशांचा इंडेक्स चेक केला गेला आहे आणि त्यात आपल्या देशाचा 71वा क्रमांक आहे भारताचा. ही गोष्ट लक्षात असली पाहिजे. नंतरची पुढची बातमी आहे रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर या आहेत यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली. राज्य सरकारने याबाबत अधिसूचना काढून अधिकृत घोषणा केलेली आहे. रुपाली चाकणकर यांच्या आधी विजया रहाटकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर हे पद रिक्त होतं आणि आता ह्या पदावरती रुपाली चाकणकर यांची निवड करण्यात आलेली आहे. ह्या पदासाठी विद्या चव्हाण आणि माजी सनदी अधिकारी चंद्रा अय्यंगर ही नावही चर्चेत होती, पण रुपाली चाकणकर यांनी बाजी मारली. नंतरची बातमी आहे कुळंगल. हा जो तमिळ चित्रपट आहे हा 94व्या अकादमी पुरस्कारासाठी म्हणजे ऑस्करसाठी भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. हा जो कुळंगल चित्रपट आहे तो विनोद राज यांनी दिग्दर्शित केलेला आहे आणि दिग्दर्शित केलेला हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे आणि तो ऑस्करसाठी भारताद्वारे निवडला गेलेला आहे. तर लक्षामध्ये म्हणजे जवळपास 14 हिंदी, मराठी, मल्याळम, तमिळी, गुजराती चित्रपटातून फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव सुप्रम सेन आणि शाजी करून यांनी कुळंगलची निवड केलेली आहे, त्या प्रकारची घोषणा केलेली आहे. यादी हा जो कुळंगल चित्रपट आहे हा या वर्षाच्या सुरुवातीला नेदरलँड येथे आयोजित केलेल्या रॉटलँड या 50व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला होता. रॉटलँड या 50व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला होता आणि आता तो भारतातर्फे ऑस्करला पाठवला जाणार आहे. मग या स्पर्धेमध्ये हे जे चित्रपट निवडले गेलेत यात आधी हिंदीतला शेरनी चित्रपट होता, विद्या बालनची भूमिका असणारा, दिग्दर्शक अमित मसूरकर, त्यानंतर सरदार उधम होता, सतीश कौशलची भूमिका असलेला, सुजित सिरकार त्याचे दिग्दर्शक होते. त्यानंतर शेरशाह चित्रपट होता, दिग्दर्शक विष्णुवर्धन आणि संदीप श्रीवास्तव. त्यानंतर अख्तरचा तुफान चित्रपट होता, राकेश ओमप्रकाश मेहरा. त्रिपाठीचा कागज, दिग्दर्शक सतीश कौशिक. हे चित्रपट पण स्पर्धेत होते. त्याशिवाय मराठीमध्ये आता वेळ आली, कारखानिसांची वारी आणि गोदावरी हे चित्रपट देखील ऑस्करसाठी स्पर्धेत होते भारताकडून प्रतिनिधित्व म्हणून, पण याच्यामध्ये कुळंगलची निवड झालेली आहे. त्याच्यानंतर आहे ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये जोडले गेलेले काही नवीन शब्द बघा. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी, इंडियन एक्सप्रेस फाईल, द इंडिपेंडेंटमधील एका अहवालानुसार असं म्हटलेलं गेलं आहे की काही नवीन शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये हवामानासंदर्भातले ते जोडले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये हवामान आपत्ती, क्लायमेट कॅस्टास्ट्रोफ,
निव्वळ शून्य, नेट झिरो, इको चिंता, इको ॲनॅक्सिटी, ग्लोबल हिटिंग, हवामान संकट, क्लायमेट क्रायसिस, हवामान संप, क्लायमेट स्ट्राईक, हवामान न्याय, क्लायमेट जस्टिस हे नवीन शब्द ऑक्सफर्डच्या इंग्लिश डिक्शनरीमध्ये जोडण्यात आलेले आहेत. त्यानंतरची बातमी आहे महत्त्वाची. 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नाशिकमध्ये आयोजित केलं जाणार आहे 3 ते 5 डिसेंबर 2021ला. या संमेलनाचे अध्यक्ष असणारे जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. ह्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हे असणार आहेत. निमंत्रक आणि प्रमुख कार्यवाहक असणारे जयप्रकाश जातेगावकर, मुख्य समन्वयक असणारे विश्वास ठाकूर. लोकहितवादी मंडळ नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साहित्य महामंडळाचे 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव, नाशिक इथं आयोजित केलं जाणार आहे. संमेलनाची रूपरेषा तर काय असणार आहे तर 3 डिसेंबरला पहिल्यांदा कुसुमाग्रज प्रतिष्ठान इथून दिंडी निघणार आहे आणि संमेलनस्थळी दिंडी पोचल्यानंतर 11 वाजता ध्वजारोहण होणार. त्यानंतर पहिल्या दिवशी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन आणि नंतर संमेलनाचे उद्घाटन होईल. रात्री निमंत्रित कवितेचे काव्य संमेलन आयोजित केलेले आहे. दुसऱ्या दिवशी 4 डिसेंबरला ज्येष्ठ प्रकाशक डॉक्टर रामदास भटकळ यांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सत्कार आणि प्रकट मुलाखत होणार आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातील ज्येष्ठ लेखक व नाटककार श्री मनोहर शहाणे यांचा देखील गौरव केला जाणार आहे. त्यानंतर तिकडे त्याच दिवशी 11 वाजता सकाळी बाल साहित्य मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते बाल साहित्य मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. त्याशिवाय स्मृतिचित्रे, लक्ष्मीबाई टिळक यावर परिचर्चा तसेच कथानक आणि कोरोनानंतरचे अर्थकारण, मराठी साहित्य व्यवहार, मराठी नाटक, 1 पाऊल पुढे 2 पाऊल मागे, शेतकऱ्यांची दुःखस्थिती, ऑनलाईन वाचन, वाङ्मय विकासाला तारक की मारक, साहित्य निर्मितीची कार्यशाळा, गरज की थोतांड इत्यादी विषयावरती कार्यक्रम होणार आहेत. आणि 5 डिसेंबर 2021ला सायंकाळी संमेलनाचा समारोप. पुढची बातमी आहे चंद्रा ही नासाची एक अवकाश दुर्बीण आहे. या दुर्बिणीच्या साहाय्याने प्रथमच खगोलशास्त्राच्या इतिहासात म्हणजे ही जी दुर्बीण आहे चंद्रा, या चंद्रा दुर्बिणीच्या साहाय्याने खगोलशास्त्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आकाशगंगेबाहेर एखाद्या दीर्घिकेतील ग्रहाचे अस्तित्व आढळून आलेले आहे. म्हणजे दुसऱ्या दीर्घिकेतील ग्रहाचं अस्तित्व आढळून आलेलं आहे. तर हे नासाच्या चंद्रा या दुर्बिणीमुळे शक्य झालेलं आहे. ही जी दुर्बीण आहे या दुर्बिणीमार्फत 1999 पासून आकाशाची निरीक्षणे चालू आहेत. पृथ्वीभोवती लंबा वर्तुळाकार कक्षेत ही दुर्बीण भ्रमण करते. भारतीय वंशाचे नोबेल पुरस्कार सन्मानित अमेरिकेतील प्रसिद्ध खगोल भौतिक शास्त्रज्ञ एस सुब्रमण्यम यांच्या नावावरून या दुर्बिणीला चंद्रा हे नाव दिलेले आहे. अनंत अशा आकाशातील एक्स-रे, क्ष-किरण स्तोत्राचा म्हणजे न्यूट्रॉन, तारे आणि कृष्णविवर यांचा अभ्यास या अवकाश दुर्बिणीमार्फत केला जातो. नुकतंच या दुर्बिणीमार्फत मेसर 51 ही दीर्घिकेच्या काही भागाची निरीक्षणे सुरू केली आहेत. म्हणजे मेसर 51 ही जी दीर्घिका आहे या दीर्घिकेची काही भागाचं निरीक्षण सुरू होते आणि त्या चंद्रा या दुर्बिणीने टिपलेले माहितीचे विश्लेषण सुरू असताना या नव्या ग्रहाचं अस्तित्व सापडल्याचा दावा अमेरिकेतील केम्ब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी केलेला आहे. याबाबतचा एक अहवाल नेचर या मासिकात प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मेसर 51 या दीर्घिकेत क्ष-किरणे उत्सर्जित करणाऱ्या M51 ULS-1 असं नाव असलेल्या एका स्रोताचा अभ्यास सुरू असताना
M51 ULS-1 हा न्यूट्रॉन तारा आहे की कृष्णविवर याबाबत चंद्रा दुर्बिणीने पाठवलेली निरीक्षणे अभ्यासली जात होती आणि मग लक्षात आलं की M51 ULS-1 या स्तोत्रातून येणारे क्षकिरण काही काळासाठी क्षीण झाल्याची नोंद झाली. म्हणजेच हो जो स्तोत्र आहे M51 ULS-1 ह्याच्यातून येणारी क्षकिरणं क्षीण का झाली, तर याच्या समोरून एखादा ग्रहसदृश्य गोष्ट गेल्यामुळे त्यातून येणारी क्षकिरणं क्षीण झाली असावीत असा अंदाज संशोधकांना लावला. ही निरीक्षणे पुन्हा पुन्हा पडताळून पाहिल्यावर संशोधकांची खात्री पटली की हा M51 ULS-1 हा जो स्तोत्र आहे याच्या भोवती शनीच्या आकाराचा एखादा ग्रह असावा अशी शास्त्रज्ञांची खात्री पटलेली आहे. त्यामुळे आकाशगंगेत अशा ग्रहाचा शोध लागला गेलेला आहे आणि हे सगळं शक्य झालेलं आहे चंद्रा या अवकाश दुर्बिणीच्या माध्यमातून. म्हणजे आपण असं लक्षात ठेवू शकतो, नासाच्या चंद्रा या अवकाश दुर्बिणीने आकाशगंगेबाहेरील म्हणजे काही लाख प्रकाशवर्ष दूर असणाऱ्या दीर्घिकेतल्या एका ग्रहाचं अस्तित्व शोधलेलं आहे आणि हा पृथ्वी सदृश्य ग्रह असू शकतो असं त्यांचं मत आहे. पुढेची बातमी भारतासाठी अतिशय महत्त्वाची आहे. अग्नि-5 हे जे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे आंतरखंडीय जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं याची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. संरक्षण दलासाठी हे अतिशय आवश्यक आहे. अण्वस्त्र नियंत्रण करणाऱ्या स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड या विभागानं ओडिसा इथल्या APJ अब्दुल कलाम या बेटावर ही यशस्वी चाचणी केलेली आहे. अग्नि-5 हा जो क्षेपणास्त्र आहे 5000 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्याला उच्च पातळीच्या अचूकतेसह टिपण्यास सक्षम आहे. म्हणजे 5000 किलोमीटरपर्यंतचं ते लक्ष्य भेदू शकतं अचूकपणे. आणि हे जे अग्नि-5 आहे हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. याची चाचणी 27/10/2021 ओरिसा राज्यातील APJ अब्दुल कलाम बेटावर, पूर्वीचं नाव या बेटाचं नाव होतं व्हीलर बेट, आत्ता त्या बेटाचं नाव आहे APJ अब्दुल कलाम बेटावर संध्याकाळी 7:30 वाजता ही चाचणी यशस्वीपणे घेण्यात आलेली आहे. हा जो अग्नि-5 आहे हा 1.5 टना एवढा दारुगोळा किंवा अण्वस्त्र वाहून नेऊ शकतो. याच्या आधी अग्नि-5चं 7 वेळा परीक्षण करण्यात आलं होतं. भारताने ही जी चाचणी आहे स्वतःच्या संरक्षणासाठी घेतली असून नो फर्स्ट यूज ही पॉलिसी कायम असल्याचं सांगितलेलं आहे ते लक्षात. परंतु एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे, अग्नि-5 हे चीनसमोरील आव्हानासाठी खास तयार केलेलं गेलेलं आहे. अग्नि-5द्वारे हे आंतरखंडीय क्षेपणास्त्राद्वारे चीनच्या कुठल्याही भागामध्ये मारा करता येणार आहे. हा जो अग्नि-5 होता याची जमीन मारा करण्याचा जो क्षेपणास्त्र याची पहिली चाचणी 2012 घेण्यात आली होती. याच्या आधी भारताने अग्नि-1, 2, 3 क्षेपणास्त्र तैनात केलेली आहे. इथं लक्षामध्ये म्हणजे पाकिस्तानकडून निर्माण होणारे धोके यांचा विचार करून अग्नि-1, 2, 3 भारताने तैनात केलेले. देशाकडे अग्नि या प्रकारातील विविध मारक असलेली 5 क्षेपणास्त्र सेवेत येणार आहेत. त्यामुळे एक अग्नि-1 700 किलोमीटरपर्यंत मारा करतं. अग्नि-2चा पल्ला 2000 ते 3000 किलोमीटर इतका आहे. अग्नि-3 3500 किलोमीटर इतका पल्ला आहे. अग्नि-4 4000 किलोमीटर इतका पल्ला आहे आणि अग्नि-5 हा 5000 किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याचं क्षेपणास्त्र. त्यानंतरची पुढची बातमी आहे, भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या संरक्षण मंत्री म्हणून निवड झाली. भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या संरक्षण मंत्री बनलेले आहेत. त्यांची कॅनडाच्या संरक्षण मंत्रीपदी निवड झालेली आहे. अनिता आनंद यांच्या आधी कॅनडाच्या संरक्षण मंत्रीपदी पण भारतीय व्यक्तीच होती. त्यांचं नाव होतं हरजीत सज्जन. यांच्याकडे ते पद होतं, ते काढून घेण्यात आलेलं आहे आणि ते भारतीय वंशाच्या खासदार अनिता आनंद यांना देण्यात आलेलं आहे. म्हणजे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या मंत्रिमंडळात हे फेरबदल केलेले आहेत. हे अनिता आनंद कोण आहेत, तर अनिता आनंद ह्या ज्या आहेत मूळ भारतीय वंशाचा, यांचा जन्म 1967 स्कॉटियामध्ये झाला होता. आईवडील भारतीय असून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. अनिता आनंद यांची आई सरोज या मूळच्या पंजाब, तर वडील SV आनंद हे तमिळनाडूचे आहेत. अनिता आनंद यांनी टोरंटो विद्यापीठात कायदा विषयाचे प्राध्यापक म्हणून पण काम केलेलं आहे आणि आता त्यांची निवड कॅनडाच्या
संरक्षण मंत्रीपदी झालेली आहे. त्यानंतर आहे ग्लासगो परिषद COP26 वैश्विक तापमानवाढीवर मंथनासंदर्भातली परिषद आहे. हे ग्लासगोला ही परिषद भरलेली आहे इंग्लंडला. या परिषदेचे ग्लासगो हवामान बदल परिषदेचे संयोजक आहेत इंग्लंड आणि इटली. या परिषदेचे अध्यक्ष होते आलोक शर्मा. 31 ऑक्टोंबर ते 13 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये ही परिषद पार पाडलेली आहे. जागतिक हवामान बदल तापमानवाढीच्या मुद्द्यावर अनेक शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केलेली आहे आणि वैश्विक तापमानवाढीवरचं मंथन यासाठीच ही ग्लासगो परिषद इंग्लंड आणि इटलीच्या संयोजकत्वाखाली आयोजित केलेली आहे. 2050पर्यंतची वैश्विक तापमानवाढीविषयी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही परिषद आयोजित केलेली आहे. तर या परिषदेत कोण आयोजित होणार आहे या परिषदेत कोण सहभागी होणार आहे तर संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणविषयक समितीचे सर्व सदस्य ब्रिटनमधील भारतीय सहभागी होणार आहेत. ब्रिटनमधील भारतीय वंशाचे आलोक शर्मा या परिषदेचे अध्यक्ष असणार आहेत. 1-2 नोव्हेंबरला सर्व राष्ट्रप्रमुखांची परिषद होणार आहे आणि या परिषदेत 13 ऑक्टोंबर ते 13 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण ही परिषद पार पाडली जाणार आहे. काय उद्दिष्ट आहेत या परिषदेची? ग्लासगो COP26ची उद्दिष्ट आहेत 2030पर्यंत कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट वाढविणे हे त्याचं उद्दिष्ट आहे आणि 2025पर्यंत कार्बनचे उत्सर्जन शून्य करणे यासाठी काटेकोरून पालन करण्यासाठी त्यावर मतैक्य घडवून आणण्याचा प्रयत्न करणे. बघा उद्दिष्ट कोणते आहेत? पहिलं उद्दिष्ट आहे 2030पर्यंत कार्बनचे उत्सर्जनाचे उद्दिष्ट वाढवणे, 2025पर्यंत उत्सर्जन शून्य करण्यासाठी काटेकोर पालन करणे आणि त्यासाठी मतैक्य घडवून आणणे. त्यानंतर पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्यासाठी विकसनशील देशांना निधी देण्याबाबत चर्चा या परिषदेमध्ये होण्याची शक्यता आहे असं सांगितलं गेलेलं आहे. त्याशिवाय पर्यावरणीय बदलानुसार अनुकूलन कार्बन व्यापाराचे नियमन निश्चित करणे हे देखील या परिषदेचं उद्दिष्ट आहे. ही परिषदेचं आयोजन करण्यामागचं कारण आहे की कार्बन उत्सर्जनामुळे वैश्विक तापमान घडून आलेली आहे. त्यामुळे 2050पर्यंत ही जी म्हणजे वैश्विक तापमानवाढ आहे 2 अंशापर्यंत सीमित ठेवण्यासाठी या संदर्भातली उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी ही परिषद आयोजित केली होती. मध्यंतरी अमेरिका पॅरिस करारातनं बाहेर पडल्यामुळे या करारातील उद्दिष्टपूर्तींना खीळ बसली होती. त्यामुळे या उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने पुन्हा वाटचाल सुरू होण्यासाठी ही ग्लासगो परिषद आयोजित केलेली आहे. या परिषदेच्या निमित्तानं अनौपचारिक पर्यावरणविषयक प्रदर्शन भरवलं जाईल. त्यामध्ये विविध उद्योग, सामाजिक कार्यकर्ते, बँक, विद्यार्थी, अभ्यासक सहभागी होणार आहेत. या ठिकाणी चर्चासत्र आणि प्रदर्शने आयोजित केली जातील. आता ही जी ग्लासगो परिषद आहे त्यासमोरची आव्हानं कोणती आहेत तर पॅरिस करारावर 200 देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत तरीही उद्दिष्टपूर्तीची वाटचाल संथपणे एखादा देशही या सर्व प्रयत्नांना अडसर बनू शकतो. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी पूर्वसुरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पर्यावरणविषयक धोरणात बदल केला आहे आणि पॅरिस करारामध्ये पुन्हा सहभागी होण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अमेरिका 2030च्या दिशेने कशी वाटचाल करणार हे सर्वात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय ब्राझील, रशिया, ऑस्ट्रेलिया ही महत्त्वाचे देश आहेत. या देशांतर्गत घडामोडीमुळे 2030च्या उद्दिष्टावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. पुढची बातमी आहे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शशिकांत दास यांची फेरनियुक्ती. केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे. शुक्रवारी 29 ऑक्टोबर 2021ला कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने शशिकांत दास यांना फेरनियुक्तीला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे शशिकांत दास पुढील आणखीन 3 वर्ष RBIचे गव्हर्नर म्हणून काम करणार आहेत. ही बघा यादी आहे. भारतीय ऑलिम्पिक पदक विजेते दिलेले आहेत. नीरज चोप्रा सुवर्णपदक, पुरुष भालफेक, साईखोम मीराबाई चानू रौप्य, महिला भारोत्तोलक म्हणजे वेटलिफ्टिंग 49 वजनी गट, रविकुमार दाहिया रौप्य पदक, पुरुष फ्रीस्टाईल कुस्ती 57 किलो वजनी गट, लवलिन बोर्गेहेन कांस्य पदक, महिला किक बॉक्सिंग वेल्टरवेट, PV सिंधू कांस्य पदक, बॅडमिंटन महिला एकेरी,
बजरंग पुनिया कांस्यपदक पुरुष फ्रीस्टाईल कुस्ती. भारतीय पुरुष हॉकी टीमला कांस्यपदक मिळाले हॉकी खेळ प्रकारामध्ये. नोबेल पुरस्कार आहेत 2021चे. शांतता नोबेल मारिया रेस फिलिपाईन्स, दिमित्री मुराटाव रशिया. 2021चे साहित्य नोबेल मिळाले अब्दुल रजाक गुनराह टांझानिया. जन्म आणि पुढचं वास्तव्य इंग्लंडमध्ये होतं. 2021चे अर्थशास्त्र नोबेल डेव्हिड कार्ड कॅनडा अमेरिका. जोशुआ गी एग्रिस्टा अमेरिका. गुइडो इम्बेस नेदरलँड. 2021 भौतिकशास्त्र नोबेल सिकेरा मनाबे जपान अमेरिका. क्लायुस हज्जेलम जर्मनी. जॉर्जिओ पॅरिस इटली. 2021 रसायनशास्त्र पुरस्कार बेंजामिन लिस्ट जर्मनी. डेव्हिड डब्ल्यू.सी. मॅकमिलन स्कॉटलँड. आणि 2021 वैद्यकीय शास्त्र नोबेल पुरस्कार डेव्हिड ज्युलियस अमेरिका. आर्डेम पोटॅपॉशियाना अमेरिका. तर का अशा प्रकारे आपण 15 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंतच्या चालू घडामोडीचा हा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. हा परीक्षेच्या पुढे येणाऱ्या सर्व प्रदास परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या चालू घडामोडी अतिशय महत्त्वाचे त्या दृष्टीने यांचं संकलन केलेलं आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ह्या सर्व चालू घडामोडी ह्या वर्तमानपत्र आधारित आहेत आणि वर्तमानपत्रातील महत्त्वाच्या चालू घडामोडी ज्या परीक्षाभिमुख आहेत त्यांचं संकलन इथं केलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि तुमचे जे काही ओपिनियन्स असतील कमेंट्स असतील त्या जरूर आम्हाला कळवा. त्यानुसार तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने आम्हाला चालू घडामोडी पोहोचवता येतील. धन्यवाद. थांबूया आपण इथे.